हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीसाठी खास उपवासासाठी साबुदाणा खिचडी. चला तर मग पाहूया आपण त्याचं साहित्य. मित्रांनो, हे आहे त्याचं साहित्य. साबुदाणे अर्धा किलो आहेत. हे रात्रीच काल भिजत ठेवलेले. आणि हा शेंगदाणा कूट आहे. आणि 2 बटाटे घेतलेत उकडलेले. आणि हिरव्या मिरच्या आहेत आणि कढीपत्ता. मिरच्या वगैरे आपण आता बारीक कट करून घेऊया. एकाचे 3 तुकडे करायचे, एकदम पण बारीक नाही करायचे. बॉईल केलेले बटाटे आपण आता कट करून घेतोय. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या थोड्या प्रमाणात. हे चांगले मिक्स करून घ्यायचे. एक साईडला आपण टोप ठेवलेलं आहे गरम करायला. थोडी साखर टाकून घेऊया. 2 चमचे टाकलेले आपण साखर घालून घेतलेले आपण आता. कढीपत्तामध्ये बटाटे घालून घेऊया आपण ते कट केलेले. मीठ घालून घेऊया. थोडंसं घालून घ्यायचं, कारण आपण साबुदाण्यामध्ये पहिलंच मिक्स केलं. चांगले मिक्स करून घेऊया. आता आपण साबुदाणे घालून घेऊया. चांगली मिक्स करून घेऊया आपण त्याला. चांगलं आपण आता मिक्स करून घेतोय. गॅस स्लोच ठेवायचा, नाही तर कसं ते सगळं चिकट होतं खाली, म्हणजे भांडायला चिकटतो साबुदाणा. शेंगदाणा कूट घालून घेतलेलं आहे आपण. आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं साबुदाणा खिचडी दाखवते मी. तुम्ही पण काय काय करता उपवासाला वेगवेगळे, ते पण तुम्ही दाखवा आणि सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही पण तसं ट्राय करू. मित्रांनो, आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. बघू शकता. मित्रांनो, कशी वाटली साबुदाणा खिचडीची रेसिपी? उपवासासाठी खास स्पेशल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आतासाठी बाय बाय.